मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला नसता तर ठाकरेंसह महाविकास आघाडीला विजय मिळाला असता अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात। त्यातच मतदानाच्या आकडेवारीनुसार ठाकरे युतीच्या 30हून अधिक जागा काँग्रेस स्वतंत्र लढल्यानं पडल्याचं देखील समोर आलंय। वर्षा गायकवाड यांच्या हट्टामुळे ठाकरे आणि महाविकास आघाडीचं नुकसान झाल्याचंही आता बोललं जात आहे। बघूयात। मुंबईत ठाकरेंसह महाविकास आघाडीला काँग्रेसचा खोडा। काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी गमावल्या 30हून जास्त जागा। काँग्रेसच्या चौथ्या सुभ्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं नुकसान। वर्षा गायकवाडांच्या हट्टापायी महाविकास आघाडीची पिछाडी। मुंबईमध्ये शिंदे शिवसेना भाजपच्या विजयात काँग्रेसचा वाटा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता निकालाचं विश्लेषण होत आहे। काँग्रेसनं मनसेसोबत महाविकास आघाडीमध्ये जाण्याचं टाळत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा फटका ठाकरे बंधूंना बसल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या 30 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी एकत्र नसल्यानं फुटल्याचं समोर आलंय। मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय, मनसेसोबत जाण्याचं काँग्रेस नेतृत्वानं टाळलं। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला 24 जागा मिळाल्या। ठाकरे बंधूंचे 30हून अधिक उमेदवार मतविभाजनामुळे पडले। महाविकास आघाडीचा धर्म पाळताना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये चांगलंच सख्य होतं, पण ज्या वेळेला उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली तेव्हापासूनच काँग्रेसनं वेगळी चूल मांडायचा प्रयत्न सुरू केला होता। या सगळ्यामध्ये स्वतः शरद पवार, संजय राऊत यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही आणि अखेर त्याचीच प्रचिती मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालामध्ये आली। मतविभाजन झाल्यामुळे ठाकरे युतीचे अनेक उमेदवार पडले। या पडलेल्या उमेदवारांच्या वॉर्डमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची मतं ही विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहेत। वॉर्ड क्रमांक 1 फोरम परमार, ठाकरेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 7 सौरभ घोसाळकर, ठाकरेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 20 दिनेश साळवी, मनसे। वॉर्ड क्रमांक 23 किरण जाधव, मनसे। वॉर्ड क्रमांक 26 धर्मेंद्र काळे, ठाकरेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 52 सुप्रिया गाढवे, ठाकरेंची शिवसेना। वॉर्ड क्रमांक 57 रोहन शिंदे, ठाकरेंची शिवसेना। ही यादीमधील प्रातिनिधिक नावं असून यादी 30हून अधिक जागांची आहे। वर्षा गायकवाड यांच्या हट्टामुळे काँग्रेसनं स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला। यात महाविकास आघाडीचं नुकसान झाल्याची चर्चा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। यापूर्वी मुंबईत शिवसेनेच्या विरोधातच काँग्रेस लढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, तर यातून धडा घेत भविष्यात महाविकास आघाडीनं एकत्र येण्याची गरज संजय राऊत व्यक्त करतायत। आमच्या संदर्भात जी टीका होतीये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, कारण काँग्रेस आणि शिवसेना परंपरेने 2017ला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो होतो, 2012लाही लढलो होतो, 2007लाही लढलो होतो, 2002लाही आमची तशीच लढत झाली होती, 97ला झाली होती। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात सातत्याने लढत राहिली। यावेळेस ते आमचे मित्रपक्ष होते, मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्ष पातळीवर अनेक वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही हा घेतला होता। काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती, आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% बीजेपीचा महापौर होऊ शकत नाही। दुसरीकडे मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढूनही चांगलं यश मिळालं नसल्याची टीका पक्षातूनच होते। 2017च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या, त्या यंदा घटून 24 वर आल्यात। याची जबाबदारी घेत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणीही होते। अभी जो रिजल्ट आए हैं वो ऐसे क्यों आए, ये हमारा सवाल है। तो इसकी जिम्मेदारी लेनी पड़ेगी। एक नैतिकता होती है। राहुल गांधी जी ने जब पिछली बार ऐसा हुआ था तो उन्होंने भी इस्तीफा दिया था, तो बिल्कुल एक नैतिकता के आधार पे इस्तीफा उन्होंने देना चाहिए। वर्षा गायकवाड ने बिल्कुल देना चाहिए, वो अध्यक्ष है। त्यांचं विधान मी काय ऐकलेलं नाही, त्यांनी काय कुठल्या परिप्रेक्षामध्ये म्हटले मला माहिती नाही।
परंतु मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी आता मगाशी सांगितलं, कोणाला दोष देण्यापेक्षा आपण अधिक काय चांगलं करू शकलो असतो, आपल्या माध्यमातून आपण अधिक प्रयत्न करता आले असते का, याच्याबाबत प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तो मीही केला पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. तरच ती संघटना ही काही एका व्यक्तीची नसते. संघटन जे असतं ते सगळ्यांनी मिळून केलेलं असतं आणि त्यामुळे प्रत्येकानं हातभार लावायचा असतो. संघटना वाढवण्यासाठी काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यात काँग्रेस आणि ठाकरेंचं नुकसान झालंय. वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात 8 पैकी 6 प्रभागात शिंदे, शिवसेना आणि भाजपानं बाजी मारली आहे. स्वबळावर लढण्याच्या निर्णयानं काँग्रेसनं महायुतीला मदत केल्याची टीका होते आहे. राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीय मतदार आमच्याकडे येणार नाही. शिवाय अल्पसंख्याक मतदार जो आहे मुस्लिम त्यातल्या त्यात तोही आमच्या पाठीशी येणार नाही. त्यामुळे आमचं नुकसान होईल म्हणून आणि अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी काँग्रेस स्वतंत्र लढली. त्यांनी सोबत बहुजन वंचित आघाडीला घेतलं. बहुजन वंचित आघाडीचा काही फायदा झाला नाही. काँग्रेसचा म्हणावा तसा काही फायदा झाला नाही, कारण 2017मध्ये 31च जागा आल्या होत्या. त्यात पण आता घट झाली, 24 झाल्या. नुकसान काँग्रेसचंही झालं. शिवाय नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचं झालं. स्वतंत्रपणे लढण्याच्या जिद्दीपोटी यांनी जागा गमावणं. महापालिका निकाल आणि त्यानंतर सुरू झालेल्या या वादाचे मुंबई काँग्रेसमध्ये काय पडसाद उमटणार आहेत हे आता पाहावं लागणार आहे. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.